नमस्कार, मी सुजाता. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजची स्टिचिंग. तर हा ब्लाऊज बिना अस्तरचा आहे, त्याच्यामुळे 1 इंच खाली फोल्ड करायचं. 13.5ची उंची आहे रेडी. त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं होतं, त्याच्यामध्ये 1 इंच खाली फोल्ड करून घ्यायचं, डबल फोल्ड करायचं. त्यानंतर टक्ससाठी 1 इंच घ्यायचं. गळ्याच्या साईडनी 4 इंचवर खूण करून 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा. 1 इंच टक्सची रुंदी ठेवायची. मी सरळ बाजूला टक्सची ड्रॉ केले, तुम्ही आतल्या बाजूनी करा. माझ्याकडनं इकडनं हे सरळ बाजूनी झालेलं आहे. बॅक साईड आपली रेडी आहे. सारखं आहे का सगळीकडनं ते बघून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपण कटोरी जॉईंट करून घेऊ. कटोरीला टक्स देण्यासाठी 1.5 इंच घ्यायचं रुंदी आणि उंची घ्यायची 2.5 इंच आणि शिलाई मारून घ्यायची. दोन्ही कटोरीला सेम प्रोसेस आहे. साईड पार्टला कटोरी जॉईन करून घ्यायची. कटोरी जॉईन करताना अजिबात कटोरी खेचायची नाही. जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं. डबल शिलाई मारून घ्यायची. दुसरी कटोरी पण तशी जॉईन करून घ्यायची. कटोरी जॉईन करताना अजिबात खेचायचं नाही. त्याच्यानंतर आपण योकपट्टी जॉईन करून घेऊ. एक पट्टीच्या मध्ये ती शिलाई मारताना 1/2 इंच शिलाई घ्यायची. जे दाब शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही पार्टची उंची बघायची, नंतर दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन घेतल्यानंतर योकपट्टीला आपण सरळ करून घ्यायचं साईड एकदम. आणि पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे कमरेला जॉईन करण्यासाठी. आतल्या साईडनी फोल्ड करून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची. वरच्या बाजूनी पट्टी लावले, त्याच्यावर दाब शिलाई देऊन आतल्या बाजूनी फोल्ड करून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. दुसरा पण तसंच योकपट्टी जॉईन करून घ्यायची. अगदी व्यवस्थित जॉईन करायची, खेचायचं अजिबात नाही. दाब शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं.
दोन्ही पार्ट इक्वल सेम आहेत का बघायचं आणि खालच्या कमरेला पट्टी मारण्यासाठी खूण करून घ्यायची. सरळ बाजूनी पट्टीला शिलाई मारून घ्यायची आणि आतल्या बाजूनी फोल्ड करायची. त्याच्यानंतर हुक लूक पट्टी लावून घ्यायची. ती पण 1.5 इंचाचीच घ्यायची. आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची. दोन्ही पार्ट बरोबर आहे, गळा बरोबर आहे का ते खूण करून घ्यायचं आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित. बघायचं दोन्ही गळे सेम आलेले आहेत. गोल असा गळा आपला दिसतोय. आता बाहीला घ्यायचं. बाहीमध्ये पण 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या बाजूने. त्याच्यासाठी लाईन आखून घ्यायची. एक इंच आतल्या बाजूने दाबून शिलाई मारून घ्यायची. बाही रेडी आहे आपली. दुसरी बाही पण अशीच रेडी करायची. आपले बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून 1 इंच आपण फोल्ड करतोय. अस्तरचा असला तर अर्धा इंचच लागते आपल्याला फोल्ड करायला. खालच्या बाजूने ना वरच्या बाजूने अर्धा इंच, म्हणजे 1 इंचच असतं आपलं. हा बिना अस्तरचा आहे त्याच्यामुळं आपण शिलाई मार्जिन 1.5 ठेवलं. तर दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आणि बाहीला काय एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते कट करून घ्यायचं. व्यवस्थित बघायचं सगळीकडनं आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. थोडंफार एक्स्ट्रा निघतं, जास्त नाही निघत. बाही जोडून घ्यायची. बाही जोडताना अजिबात खेचायची नाही. जसा आकार आहे तशी बाही जोडून घ्यायची. अजिबात खेचायची नाही. बाही जोडून झाल्यानंतर डबल शिलाई द्यायची त्याला. दुसरी बाही तशीच जोडायची.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला कळतील. पायपिंग करून घेऊ आता आपण. पायपिंगला पण 1.5 इंच पट्टी घेतली मी. 1.5 इंच पट्टी जॉईन करून पायपिंग करून घ्यायची. तुम्हाला जर सविस्तर पायपिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तसं कमेंट करून सांगा. मी एक सेपरेट पायपिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ करून टाकेल. पायपिंग करताना पण कपडा अजिबात खेचायचा नाही, फक्त जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं. पायपिंग झाल्यानंतर आपण फिटिंग करणार. फिटिंग आधी सरळ बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. बघा व्यवस्थित पायपिंग झाली आपली. सरळ बाजूनी फिटिंग करताना सरळ बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. म्हणजे काही एक्स्ट्राचा थोडंफार कपडा असतो तो कट करून घ्यायचा आणि ब्लाऊज उलटा करून आतल्या बाजूने फिटिंगची शिलाई मारायची आपल्याला. दोन्ही बाजूनी तसंच करायचं. आधी सरळ बाजूला शिलाई मारायची, नंतर उलट्या बाजूने फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा, सारखं करायचं आणि शिलाई टाकून घ्यायची. व्यवस्थित मापं टाकून फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची. रेडी आहे आपला 36 साईज कटोरी ब्लाऊज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.